राईडच्या इथे आलो आहे. इथे बघा असे घोडेवर बसून देतात. 200 रुपये तिकीट घेतात. इथून ते वरतीपर्यंत घेऊन जाणार. 200 रुपये घेणार तिथपर्यंत. वेण्णा लेक आहे बघा, वेण्णा लेक. इथे म्हणजे बोट रायडिंग आहे इथे. एवढं काय खास नाही, फक्त बोटमध्ये बसवतात आणि मोठं तलाव आहे तिकडे फक्त फिरवून आणतात. एवढं काही ते मजा नाही. आता आम्ही चाललोय. कल्प्या कुठे जाणार आता? आता आपण आहे ना वॉटरफॉलला जाणार आहे. कोणता आहे तो? इंगमळा आम्ही वॉटरफॉलला जाणार आहे. इथे काय आम्ही बोटिंग करण्यासाठी आलेलो, पण काही ते एवढं खास नाही म्हणून आम्ही आता चाललोय तिकडे वॉटरफॉलला. Searching for a glimpse of light, shadows drape around my feet, hoping somewhere we might meet, whispering your name in vain, trying to relieve the pain. मी आता बघा इथं आलोय लिंगमळा धबधबा. इथे 25 रुपये एंट्री फी आहे एका माणसाची पर पर्सन. तर आता आलं उठे तिकीट काढतोय आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये. इथे पण खूप गर्दी आहे. एवढ्या गाड्या लागल्यात ना वरती, विचारू नका. हो तर सर्वीकडे गर्दीच गर्दी आहे ना. निवादे काय बोलणार. हे भगवान बारिश गिरा दे. जीप टका डमडम चीन टपाक डमडम. बोक्या टीव्ही मध्ये दिसत आहे. काय पाणी बिणी तर आहे ना. इथं खाली जायला 200 पायऱ्या आहेत. 200 पायऱ्या उतरून खाली जायचं, मग तेव्हा धबधबा लागणार. मग आता आम्ही पायऱ्या उतरून चाललोय खाली. आमच्यावर गाईड घेतलाय. गाईड पंचरवाला. कार सर्व्हिसिंग. 500 रुपये घेतले त्याने. गाडी घेऊन येते बघा. हे धबधबा लवटेने आणलाय आम्हाला. त्याला शिव्या देणार होतो, जाऊ दे. 25 रुपये भरून आम्ही हे बघायला आलोय. नाही 25 रुपये भरून हे बघायला आलो आम्ही. पाणी मार उडी तू. वरून उडी मार. वरून मार, वरून वरून. तेव्हा 25 रुपये देऊन हे बघायला आलो आम्ही. अरे तोच पॉइंट आहे. 25 रुपये देऊन हे बघायला आणलंय बघा. इथं आंघोळ करायला बघा. इथं काय आंघोळ करायचं सांगा आता तेवढ्याशा पाण्यात. निंगमळा ते झिप लाईन पण आहे लहान पोरांसाठी वाटतं. हा मोठे पोरं पण करू शकतात, मोठी माणसं पण. तिथून चालू होतं इथे संपतं. तेव्हा ते काय झालं, कुठे आलेलो आपण? लिंग पिसाट धबधबा. तिथे काय मजा आली नाही, काय नाही. बघूनच 25 रुपये भरले आम्ही, वेस्टेज गेले. आता आम्ही चाललोय परत ते रिरा राफ्टिंगला. काय रे रिव्हर राफ्टिंग. हा रिव्हर राफ्टिंगला. तिकडे जाऊया, बघूया तिकडे काय तिकडे भेटू आपण. तिकडे भेटूया. आता इथं काय मजा नाही आली एवढी. हे बघा वेण्णा लेक आहे, वेण्णा लेक. हे बघा इथं बोटिंग बिटिंग कशी होते. खूप लोक आले. याच्यामध्ये मजा नाही, रिव्हर राफ्टिंगच करायची आपण. हा यार मजा आहे. पाण्यात वरती फिरणार आहे आपण. अरे काय नुसतं पाण्यात फिरायचंय. नुसतं पाण्यात तू हा शांत ना. पाण्यात, त्यापेक्षा वेण्णा लेक. आम्ही इथं राई शिवसागर प्युअर व्हेजमध्ये नाश्ता केला आणि आम्ही आता निघतोय. बघा क्लायमेट बघा, पूर्ण वादळ भरलंय. आता पाऊस पडतोय मस्तपैकी. निघतो आता आम्ही. नाश्ता झाला आमचा. धुकं सगळे पडलेत. आम्ही घरी जात होतो तेव्हा मस्त पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यात थांबलो. मग सगळ्यांनी विचार केला भिजत थोडं नाचावं. मग आम्ही मस्त रस्त्यावरच्या मध्ये गाडी लावून, मध्ये म्हणजे साईडला लावून नाचत होतो झिंगाट गाण्यावरती. मस्त मजा आली.
मग आमचं आता नाचून झाल्यावर आम्ही निघतो डायरेक्ट घरी. मग दुसऱ्या दिवशी उठून डायरेक्ट जायचं होतं रिव्हर ग्राफ्टिंगला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता आमचं आंघोळ झाले. काल आम्ही विचार केलेला ते रिव्हर ग्राफ्टिंग करायचं, पण ते काय झालं नाही. मग आता आम्ही जाणार आहे तिथे आता नाश्ता वगैरे करून. 10 वाजले आहेत, सगळे झोपलेले रात्री. तर बघूया काय असतं ते रिव्हर ग्राफ्टिंग. सगळे रेडी झाले, निघतो आता आम्ही. आता आम्ही बुक केलं आहे, एकाचे 1000 तिकीट आहे. आम्ही 5 जण होतो, आम्हाला डिस्काउंट केलं 150 रुपये, 4750 रुपये आम्ही दिले. आता इथं चेंजिंग रूम आहे, हे हॉटेल आहे त्यांचं. इथं चेंज करायचं आणि निघायचं. आता त्यांची गाडी येणार, आम्हाला 8 किलोमीटरपर्यंत घेऊन जाणार. म्हणजे सॉरी, ते लोक आमची गाडी आम्ही 8 किलोमीटरपर्यंत घेऊन जाणार. मग त्याच्यापुढे ते लोक आम्हाला ते रिव्हर राफ्टिंगमध्ये बसवणार. 9 किलोमीटरची राफ्टिंग आहे. परत स्टार्ट पॉईंटला आणून सोडणार. परत स्टार्ट पॉईंटला सोडणार. गाडी असते त्याच्या पाठीमागे जायचं गाडीच्या 8 किलोमीटरपर्यंत. आपण 4 गाड्या एकत्र निघालोय. सांगतो का तुला? मोर बघ इथं मस्त फिरतोय. मोर दिसला आम्हाला. फायनली आम्ही इथं पोचलो रिव्हर ग्राफ्टिंगला. बाजूचा विवाह सगळे इथं गाड्या लावतात. असं आता घेऊन जाणार आतमध्ये पाण्यामध्ये. आम्हाला 8 किलोमीटरची राईड आहे. बघा असं हाताने चालवणार आहेत त्यांनी असं पकडायचं. डावा हात तिथं ब्लेडच्या जवळ घ्यायचा. पुढून पाठी घेतलं की फॉरवर्ड. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके. आणि लेफ्ट डाव्या हाताने चालवतील त्यांनी असं पकडायचंय. पुढून पाठी घ्यायचं, फॉरवर्ड. ठीक आहे? ओके. आणि दुसरी एक गोष्ट इकडे ते ऐका बॅकवर्ड कसा घ्यायचा? फॉरवर्ड तर तुम्ही ऐकलं. जायला बघ. काका पुढे चालले. आता बॅकवर्ड सांगतील ते. ज्यावेळेस बॅक पॅडल सांगतील, गाडीच्या 2 मिनिटं ऐकून घ्या पहिल्यांदा. ते तुम्हाला सांगतील की बॅक करा, बॅक पॅडलच्या वेळेस काय कराल तुम्ही? मांडीवरती हे घ्यायचं आणि असं उलटं करायचं. आलं लक्षात? ओके. फाईन. बॅक पॅडल. अजून एक कमांड राहील, स्टॉप. ज्यावेळेस स्टॉप सांगतील त्यावेळेस काय कराल? असं पकडायचं, तुम्हाला तुमच्या मांडीवर ठेवायचंय आणि शांत बसायचे. त्यावेळेस ती एक रोप अशी पकडायची इकडून. बरोबर आहे? ओके. ही या रोपला लाईफलाईन म्हणतात. 2 टोक आहेत बोटीची. ही पाठीमागचं टोक आहे, ते पुढचं टोक आहे. तुम्ही 2 जण बसलाय ते. ज्याला रोप तिथं लावलेला आहे त्याला तो पुढचं टोक असेल. अजून एक महत्वाची कमांड असते, ज्या कमांडमध्ये तुम्हाला तुमचा इन्स्ट्रक्टर आहे तो तुम्हाला सांगतो गेट डाऊन. ज्यावेळेस तो तुम्हाला गेट डाऊन सांगेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं? हा असा पकडायचा आणि थोडंसं बोटच्या आतमध्ये येऊन बसायचं. आलं लक्षात? आणि गेट बॅक म्हटलं की तुम्ही परत तुमच्या पोझिशनला यायचं. आलं सगळ्यांच्या लक्षात? अजून काय कोणाला डाऊट आहे? तुम्ही जे लाईफ जॅकेट घातलेले आहेत ते लाईफ जॅकेट तुम्हाला 48 तास पाण्यामध्ये तरंगत ठेवतात. जर कोणी पाण्यामध्ये पडलं तर घाबरायची कारण नाहीये. फक्त तुम्ही असं लाईफ जॅकेट पकडायचं आणि असं झोपायचं उलटं पाण्यावरती. आलं लक्षात? तुमच्या माणसाला जेव्हा जो एखादा चुकून पडलेला असेल किंवा पोहायला उतरलं तर त्याला काढणार कसं? त्याला काढायची एक पद्धत आहे. इथं पकडायचं, इथं पकडायचं आणि असं वर घ्यायचं. तिथे मान धरून, केस धरून असं अजिबात कुठे वळायचं नाही, कपडे धरून. फक्त त्याच्या इथं जॅकेटला पकडायचं आणि आत घ्यायचं. आलं लक्षात? फाईन. कळलं? ओके. काय डाऊट असतील तर मला सांगा. द्या. कोयना रिव्हर राफ्टिंग कशी वाटली? हिप हिप. हिप हिप. जिंगला लावू, जिंगला लावू. चला, हिप हिप.
ओके हे लेप वाले फॉरवर्ड करेंगे. अडकलो फॉरवर्ड एक साथ फॉरवर्ड. इसीलिए बोल रहा हूँ मैं कि हमें एकदम में करना है. चलो अरे आपल्याला राईटला लेफ्ट जायचं वाले करने हैं. लेप वाले फॉरवर्ड एक साथ लेफ्ट. असं जमला आता. एक साथ. ओके स्टॉप. राइट वाले एक रिदम में भी सब करेंगे. फॉरवर्ड. चलो फॉरवर्ड कीजिए. बस नसा घ्यायचं चलो निवा त्याला दे दो पेडल मारेंगे. माणूस बघा हे कल्पेश घे जोरात घे जाऊ दे पुढे जेवढे नेता येईल तुम्हाला तेवढं न्या. मग आतमधून आपण हे करू. काय आतमध्ये येत आहे फॉरवर्ड करून जायचं का? मध्ये कॉर्नरने घेऊन चला आणि ते जाणार सरळ. एक काम करा रात ओढत त्या झाडापाशी जाऊ द्या. तिकडे चला ओढत जाऊ द्या तिकडे. आता झाडा धडकला की वाट लागली आता. इकडून जायचं काय इकडून जायचं कुठं जायचं. पैडल बैक पैडल कैप्टन बन गया मैं भी कैप्टन. बॉयज लेफ्ट राइट दगड आला हा पडला.
रेडी ए अशी तिकडे खोल आहे नको मारू चला मग आता आमची रिव्हर क्राफ्टिंग झाली आहे. पूर्ण आम्ही ओले झालो आहे. आता आम्ही निघतो मुंबईसाठी. बघूया तर रस्त्यात काय होते. जे नाश्ता बिष्टा करून आम्ही निघतो मुंबईला. आता आम्ही चाललो आहे मुंबई पुणे एक्सप्रेसने सातारा मार्गे. येताना आम्ही मुंबई गोवा मार्गे आलेलो. इकडे खूप रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने चाललो आहे. थोडं फोटोशूटसाठी थांबलो आहे. क्लायमेट बघा, पूर्ण धुकं आहे बघा. थोडं फोटोशूट करून मग आम्ही निघतो. मग आता आम्ही डायरेक्ट आता मुंबईसाठी निघालो. चला बाय बाय यूज. आता आम्ही डायरेक्ट जाणार मुंबईला. खूप थकलेलो म्हणून काय पुढे शूट वगैरे केलं नाही. जाताना थोडं शूट केलं. चला बाय बाय यूज.